हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गायी नावडी, हीच माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती संपदा, संत संग दे सदा। गुण गायी ना आवडी, हीच माझी सर्व जोडी। तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी। गुण गायी नावडी, हीच माझी सर्व जोडी। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता। आता हृदय आपुले, चौफाळुनिया भले। वरी बैसवू पाऊले श्री गुरुची। आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी। करी ज्ञानपदे जोडी थोरा माते। महायोग पिटे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रै। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथमदा माना, पांडुरंगा करू विवेकाने जाने सुघटित समाज टिकविले। महासिद्धांताचे धैर्य शिकत्व उकलिले। लसत भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरू। तया ज्ञानेशाते मलमतीने वंदन। ओम नमो दानेश्वरा, ओम नमो दानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गायी ना आवडी, हीची माझी सर्व जोडी।
न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा गुण गाईना आवडी हीच माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठला हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईना आवडी हीच माझी सर्व जोडी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून तुकोबरा या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याशी चर्चा करतात. भगवान परमात्म्याच्या बरोबर बोलतात. भगवान परमात्म्याला मागणी मागतात. हे देवा, हे परमात्म्या, हे जगद व्यापका, हे ब्रह्मांड नायका, हे अनाथाच्या नाथा, आमच्या सारख्याला एक काही दान दे देवा. तुझ्याकडे मला काही मागायचं, तुझ्याकडे आज मी मागण्याकरता आलेलो आहे. आणि मागणी मागण्याचा अधिकार त्याला असतो ज्यांनी 7 दिवस सेवा केली त्याला, ज्यांनी वर्षभर नोकरी केली त्याला, ज्यांनी महिनाभर असणारी रोजदारी सारखी केली त्यांना. पगार मागायचा अधिकार ज्या माणसाला असतो ज्यांनी ज्याची चाकरी केली त्याला. एका ब्राह्मणाला आपण असणारी पूजा दिली आणि एका गावच्या असणाऱ्या ब्राह्मणाला आपली गावकी म्हणून बोलवलं, तर ज्याला आपण मंत्रयुक्त ब्राह्मण आहे त्याला म्हणलं तेवढी आपण दक्षिणा दिली, त्यांचा कार्यभाग केला. पण जो बसून राहिलेला ब्राह्मण आहे, आपला गावकीचा आपला कुलगुरू आहे, त्याला देण्याचा अधिकार आहे, पण एवढं द्या याचा अधिकार नाही. का अधिकार नाही? तो जर एकही मंत्र म्हणला नाही तर तुला एवढं दान दे म्हणण्याचा अधिकार राहत नाही, राहू नये. त्यांनी जेवढी दक्षिणा दिली तेवढी घ्यावा, खिशात घालावून चालतं व्हा. कोणी वाट लावलं तरी ते ठीक आहे, आणि नाहीला वाट लावलं तर वाट पाहू नाही. का असं? तर तू काही सेवाच केली नाही. तर तुकोबरा या अभंगामध्ये देवापुढे उभे राहून देवाशी संवाद साधून देवाबरोबर बोलतात. हे देवा, तुझ्याकडे मला एक मागणी मागायची. तुकोबरायचा ते दरारा, तुकोबरायचा ते आवाज, तुकोबरायची ती भक्ती, तुकोबरायचा असणारा तो भाव आणि तुकोबरायचा तो आवेश पाहून असणारा देव थंड झाला. दगडूराम गार झाला. तो म्हणला आतापर्यंत माणूस काहीच बोलत नव्हता, आजपर्यंत असणार क्रोध कधी जागृत झालेला नव्हता, आजच एकी कसे झाला. देव थंड झाले. का थंड झाले? दगडूराम आमच्याकडे नेहमी येतो, नेहमी त्यांची आमची भेट होती, पण या रंगणात कधीच येत नाही. कधीच येत नाही. मग जो कधीच येत नाही त्यांचा जुळता मुळता काही संबंध नाही, आणि तो आल्यानंतर पाचर पडती.
नवीन अवळखी माणसाशी संवाद करताना तशीच बोलताना आता एक कीर्तन झाली चाल म्हणली पण शेवट काय मागतो काय माहिती. दादाला अहो कार्यक्रम ठेवणाराला एवढ्या पंचायती आल्यात पंचायती कोणाचं किती थोबाडवा असं नाही सांगता येत नाही. म्हणून तुकोबाराय कधीच मागत नव्हते कधीच मागितलं नाही आतापर्यंत मागितलं नाही. एवढी सेवा केली रात्रंदिवस सेवा केली सकाळच्या काकड्यापासून तर संध्याकाळच्या जागरणापर्यंत विठाला विठाला. पूर्वीचं सांगायला तुला काही वाटू देऊ नको नाही तर तू म्हणशील मी कीर्तनापुरचाच मला बोली आजच्या बोल्या ठरलेल्या आहेत. स्पेशल पहिले पटावरचे जरी आमचे जुने माणसं होते पटावरचे बैल वेगळे तांग्याचे बैल वेगळे गाडीचे बैल वेगळे आवताचे बैल वेगळे आणि नांगराचे एवढे जो मोठा शेतकरी असेल त्याला विचारा विठाला विठाला. तसं तुकोबाराय दारामध्ये देवाजवळ गेले आणि देवाला आता मागणी मागतात. काय मागतात हेची दान देगा देवा. चकारात्मक शब्द वापरला तुकोबारायने चकार ज्याला इंग्रजी चालू बाबा तोंडाला कस काय विठाला विठाला. शक्यतो माझ्या मुखावाट इंग्रजी शब्द निघतच नाही पण आज देवास्करण कसा आलाय काय माहित हो येत नाही आणि येऊच नाही. आपली भाषा नाही येते आपली संस्कृती नाही आपला धर्म नाही आपली विद्या नाही येऊ नाही पण कालाच्या वाघामध्ये चला आता तुकोबाराय मागतात. काय मागतात कसं मागतात कोणाला मागतात आणि नेमकं काय मागतात आणि कशासाठी मागतात याचा चिंतन आपल्याला करायचं याचा विचार आपल्याला करायचा. तुकोबाराय अभंगामध्ये काय प्रतिपादन करतात ह्याचा विषय आपल्याला छाडायचा थोडसा. पण तत्पूर्वी आजची असणारी ही ज्ञानोबारायाचा उत्सव आणि ज्ञानोबारायाच्या उत्सवाच्या निमित्ताने समाधिस्थ झालेले ज्ञानोबाराय आणि त्यांची असणारी उद्या समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर बरोबर त्यांची आजची ही सेवा होती. पण त्यांनी अशी बदलाबदल केली काय केली बदलाबदल. आडी अडचणी असतात आणि आडी अडचणी जाणून घेतल्या पाहिजे. आमच्याही इथे माऊलीचा सोहळा चालू आहे आणि दादानी आपल्याला बाबांनी मला पहिलंच विचारलं होतं गुरुजी तुमची नेमकी तारीख टाकू कोणची. म्हणलं 3 दिवस तर आमचे कार्याचे 3 दिवस करतो आम्ही कार्यक्रम ते सोडून मग टाका. आणि त्याच्यात पुन्हा 8 तारीख गेलेली होती 5 तारीख गेलेली होती 6 तारीख गेलेली होती. मग हे म्हणले 8वी टाकतो ठीक आहे. आणि नंतर त्यांनीच फोन केला आणि मला म्हणले नाना महाराजाला बोला. मी म्हणलं हे काय बीच में मेरा चांद भाई हे कोणी सांगितलं उडग कळीन बस पाटकुळी विठाला विठाला. आता पकराच तालपत्राचं जे होईन ते होईन 2 तासात. आता माग फिरायचं नाही बरं का दगडू बरं ना. नाही तर तू म्हणशील आता आला रंगा तसं नाही आपलं चुरू द्यायचं. नवीन माणसं जरा थोडं ज्ञानोबारायाचा सोहळा 8व्या दिवसाची असणारी माझी सेवा होती आणि त्या दिवशी मी अभंग निवडला होता. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हे अभंग घ्यायचा होता. पण योगायोग दगडूराम असा आला त्या बी बाबांनी नेमका तोच अभंग घेतला म्हणून बरोबर का. जयाचे द्वारी आम्ही काय म्हणलो देवाची द्वारी हा जयाची द्वारी तो.
आणि चिंतन त्याने केलं. तुम्ही चिंतनही ऐकलं. आजचा असणारा माऊलीचा सोहळा, ज्ञानोबारायाचा सोहळा, ज्ञानोबारायाचा, आणि ही तुमच्या गावकऱ्याच्या वतीने माझ्याकडे आलेली सेवा. आबा आमचे मधात्री. अलीकडच्या भाषेत बोलू का बाबा? वाटायचं नाही ना काही. आणि काय वाटलं तर मग काय करणार आहेत? नाही म्हणजे काय करणार आहे? हो, भीती कोणला आहे? भीती आहे एक शास्त्राचं श्लोकच आहे. रूपवानाला म्हातारी व्हायचं भेवे, वेश्याला म्हातारी व्हायचं भेवे, पैशावाल्याला चोराचं भेवे, अल्लाबाडाला सत्याचं भेवे. हर ज्याला काहीच नाही त्याला काय भीती आहे? ज्याची खरी सेवा त्याचा भय नाही जीवा, त्याचा भय आहे जीवा, त्याचा भय नाही जीवा. ज्याची खरी सेवा त्याचा भय नाही, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय. ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय. खरी सेवा भय काय तया जीवा. काय भीती आहे? ज्याने असणार पांघरून केलेलं आहे धरती, हाथरून धरती केलेलं आहे, पांघरून असणार आकाश आहे, ज्याची असणारी आई जननी, क्षमाचे जननी, दयाचे भगिनी. अरे ज्याचा असणारा बाप धैर्य, धैर्यश्च पिता क्षमाच जननी. ज्याचा धैर्य हाच पिता आहे, क्षमा ही ज्याची आई आहे, दया ही ज्याची असणारी गृहिणी आहे, मनावर संयम हे ज्याचा भाऊ आहे, पृथ्वी हे ज्याचं आथरून आहे, आकाश हे ज्याचं पांघरून आहे, ज्ञान हे ज्याचं भोजन आहे. वद सके कस्मात भयम योगिना. अशा लंगोटी बाजारला काय भेवे? म्हणून काय आम्हाला भीती नाही. विठाला विठाला म्हणून तुकोबाराय ह्या ज्ञानोबारायाच्या उत्साहामध्ये ज्ञानोबाराय आपल्या असणाऱ्या सद्गुरूकडे असणारी मागणी करतात. मागणी लक्ष देऊन ऐका. मागणी ज्ञानोबारायाने आपल्या सद्गुरूकडे मागणी केली, तुकोबारायाने आपल्या देवाकडे मागणी केली, निळोबारायाने आपल्या गुरुकडे मागणी केली, पत्नी आपल्या असणाऱ्या पतीकडे मागणी करते, नौकर आपल्या असणाऱ्या मालकाकडे मागणी करतो. मागणी कोणी करावा, कोणाकडे करावा, का करावा? ज्ञानोबारायाने आपल्या गुरुकडे मागणी केली आणि तुकोबारायाची वाट पाहत निळोबाराय बसले. आणि निळोबारायाची वाट पाहत असताना, तुकोबारायाची वाट पाहत असताना निळोबाराय तुकोबारायाच्या दर्शनाची आस होती. तुकोबाची भेट व्हावा ही निळोबारायाची इच्छा होती. तुकोबाराय येत नाहीत. देवाला साकडं पडलं आणि देव प्रत्यक्ष
प्रथिना वाचुनी लसिका प्रथिना वाचुनी लसिका बोलाविले कोणी? अरे तुला बोलिला कोणी? तुझी प्रार्थना केली का? न बोलिता आलास काय कारण आहे? निळोबा राहिला भगवान परमात्मा म्हणला, अरे निळोबा ध्यानावर आहेस का? भानावर आहेस का? देहावर आहेस का? मी कोण आहे हे ओळखीला का? तुकयाचा धावा करीत सो तुकयाचा धावा करीत मला काय करायचं? काय गरज आहे तुझी? मी तुला बोलवलं नाही, मी तुझी वाट पाहिली नाही, मी तुझ्याकडे आकांक्षा केली नाही, तुझी असणारी प्रतीक्षा केली नाही, तुला मी कधी बोलावलं नाही, मला तुझी गरजही नाही. मग माणसाला पांडू माणसाची गरज असावा का देवाची गरज असावा? हा, देवाची गरज असावा. मग दोन दोन बायका कशाला करायच्या? ए दगडू, बायको कशाला करायची? मग ती आता नवीन पोरग आहे बिचार, त्याला वाटण काढाय आयला वेगळं झाले, त्याला जरा नाही. तुला विचारतो आता, तू सावध राह. बायको कशाला केली? कशाला केली? देवच जर पाहिजे, देवाचीच गरज आहे. तुम्ही आम्ही सगळेच आलो त्याच्यामध्ये. काय गरज आहे रे? देवाची गरज आहे, पण देवाची गरज कोणला आहे? ज्याला संत कळाले नाही त्याला देवाची गरज आहे. पण ज्याला देवाची गरज आहे त्याला देवाचं स्वरूप कळालं का? रंगनाथ, देवाचं स्वरूप कळालं? अरे ज्याला देवाचं स्वरूप कळालं नाही तुला देव काय ओळखोय? तू काय देवाचं स्वरूप? परमात्म्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद. तो भगवान परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. मग त्या सच्चिदानंदाची ओळख कोणला आहे? तुम्हाला आम्हाला ओळख आहे. आणि ज्याची ओळख आहे त्याला तुकोबाराय म्हणतात शेंद्रे हेंद्रे देव आहे. ते शेंद्रे हेंद्रे, शेंदरी हेंदरी देवते शेंदरी हेंदरी देवते आपुल्या पोटाचे रडते, आपुल्या पोटाचे रडते, भागवती सुते अवधान, सुते अवधान,
अवधान अरे ज्याला असणारं देवाचं स्वरूप कळालं नाही ते कोणलाही देव समजायला लागलेले. हे काय बाई बाळातीन झाली म्हणजे मग ती असणारी ती जाती, हे असे बारकाले 10-5 काट्टे संघ असते आणि ती असणारी बाई ते बारक पिल्लू कड्यावर असते आणि ती म्हणते ए बाळा उचले कशाने, पायामध्ये चप्पल असते, कारण नवीन असणाऱ्या बाळातनीच्या पायामध्ये चप्पल असते, पायात चप्पल असते, 10-5 लेकर बरोबर असते आणि त्याला दगडाने सांगते घे पायाने हे उचल आणि त्या दगडाची पूजा करते आणि तो काय झाला देव झाला. खरा देव आहे. त्याचं स्वरूप कळालं का. मग स्वरूप ज्याचं कळालं नाही त्या देवाची काय पूजा करतात भगवान. हे बघा ती म्हणून बरं गाड्या मला कसं काय ओळखीलंय आणि म्हणून लंगुटे मित्र मिळून विठाला बरोबर आहे ना. देवाचं स्वरूप आधी कळालं पाहिजे आणि देवाचं स्वरूप कळण्याकरता कोणाकडे जावं लागल. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संत मेने पाय, धरावे संत मेने पाय, धरावे संत मेने पाय. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संत मेने पाय, धरावे संताचे पाय, धरावे संत मेने पाय. काय नाही करते एकट्यानेच गुत घेतलं काय नवीन नवीन येत वा 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 वा. अरे बाया खुरपायला गेल्या तर एखादीचं तास मागं राहिलं की दुसरी इकडी एक आणि इकडी एक दोघे मिळून तिला असणार कसं. पण खानदानी खुरपानी असत्या तर वर काय नाही तर पुढे त्यांना मागच धकून नेणाऱ्या असल्या तर हे असं चालतं. बरोबर आहे ना. असं ह्या माता मावल्याला माहीत आपल्याला काय माहिती. सांभाळून नेलं पाहिजे. निभाना पडेगा. निभाना पडेगा. निभून न्यायचं असतं. कसं बी असलं तर दगडूराम असं असतं ते एका ताटात बसल्यावर घास मोजायचे नसतात. विठाला विठाला देवाच्या प्राप्तीसाठी संताकडे जावं लागतंय. हरी प्राप्तीशी धरावे आमदाराचे पाय. अरे आमदार तो तुमच्या गावचा रस्ता होऊ दे ना. विठाला विठाला दोनदा बुंबुक वाजून तिसऱ्याने ठरलेला लट केला बटन दाबलं की गाडी विठाला विठाला. देव ओळखायच्या संताच्या मार्फत ओळखायचा. संताकडे जाऊन ओळखायचा. संताला त्याचं स्वरूप कळालेलं आहे दादा. तुम्हाला त्याचं स्वरूप कळालं नाही. आपण देव 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 म्हणून असणारे बोंबलाच देवाच्या मागे फिरायला लागलो होतं. हुरळी मेंढी लागली लांडग्याच्या पाठी. हुरळी मेंढी लागली लांडग्याच्या पाठी. अरे ते लांडग जोपर्यंत तिला कळालं नाही कशामुळं हुरळली ना ती. हुरळी शब्दाचा इथं अर्थ नाही सांगत. विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये माणसं देव देव करायला लागलेत. देवाच्या माग लागलेत. पण देवाचं स्वरूप कळालं का. देव कशाला म्हणतात हे कळालं का. देव कसा असतो हे कळालं का. तो भगवान आहे कैसा, कसा आहे तो परमात्मा. हो वा. पण तुम्ही म्हणलं दादा हे नाही म्हणायचं. रूप सावड प्रमाण बरोबर आहे. पण उभा घूर लावली आणि कुत्र्याला हागून आली.
लेटच बाहेर येईना त्याला. अरे गेलं ना तेवढं ते ससा निघून. अरे आजोबाची मिलिटरी जशी आहे मिलिटरी तशी टाळकरी आणि पकवाद्या सावध पाहिजे, नाही तर चाललंच आहे त्या ब्राह्मणाच्या घोड्यावानी. त्याला काय अर्थ आहे देवा? तो तू माझा विठाला विठाला. देवाचं स्वरूप संतांच्या मार्फत कळतंय. देव 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 म्हणून तुम्ही आम्ही फिरायला लागलोत, पण देवाचं स्वरूप कळालं नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात तू देव असशील. मला काय गरज आहे तुला मी जेव्हा देव म्हणीन माझ्या असणाऱ्या तुकोबारायने मला सांगायला पाहिजे निळा हे निळा निळोबा अरे हे देव आहे. आणि त्यांनी जेव्हा देव म्हणीन तेव्हा मी तुला देव म्हणीन. तोपर्यंत देव म्हणत नाही. एक गोष्ट सांगतो पुढे चालतो. विठाला विठाला. एक असणारा आपल्यासारखा साधा भोळा माणूस होता. आपल्या दगडूराम सारखा म्हणा ना, लय भोळा लय भोळा. पण एका वर्षी घर बांधतो, एका वर्षी एकरभर रान बांधतो, एका वर्षी जागा घेतो, एका वर्षी प्लॉट घेतो आणि तेवढं सगळं झाल्यावर मग बांधकाम काढतो. इतका भोळा. असंच ना. आणि शहाणा कोणला म्हणतात? व्याजाने पैसे काढतो आणि घर बांधतो आणि पुन्हा त्या घरी व्याजाच्या पैसे टिकतो. तो शहाणा आणि हो भोळा. विठाला विठाला. अरे दगडू सगळ्याला संसार करता येत नाही. संसार करायला ही अक्कल लागते. परमार्थाची पुढची बाजू आहे. बरोबर बोलतो दादा का चुकीचं आहे? माझ्याकडे एक विद्यार्थी होता दगडू. एक विद्यार्थी होता, ते अमोल होता ना, अमोल तशा त्याच साईजचा बीड जिल्ह्यातला होता. आणि त्याचा बाप पोथी सांगायचा. असे पोथी सांगणारे बरेच येतं, बरेच येतं. ज्याची त्यालाच काही कळणं, त्याला कळणं जगाला वळणं, ते सांगायला ना ऐकणार ऐकायला. 12 एकरचं जमीन होती. 4 एकर माझ्याकडे विद्यार्थी होता त्याच्या नावावर होती. आणि ते असणारं जमिनी त्याला काय म्हणते विसार पावती. विसार पावती करून देण्यासाठी मी म्हणलो दादा 2 एकर इका, पण असणारी विसार पावती करून 5 लाख घेऊ नका. तो म्हणला तुमच्यासारख्याने फक्त कीर्तन करावा. काय म्हणला दगडूराम? तुमच्यासारख्याने फक्त कीर्तने करावा. त्याला म्हणलो गाड्या तुला अजून होंड्याचा दाडाकाच माहीत नाही. होंड आहे पण बिगर शिंगाचं आहे, पण अशी ढुसणी मारते. तुला जर 5 वर्षाला दात घासायला माती राहिली तर माझं नाव फिरून पुन्हा बोल म्हणलो. तो म्हणला 4 एकर तर केळी लावल्या, एकाच वर्षात पैसे पिटत आहेत. बरं दिलं नावचं करून. हा नेमकं त्या वर्षी असणारा उन्हाळा पडला आणि त्याच्या केळी जळून गेल्या. 5 लाखाच्या दुसऱ्या वर्षाला किती असतं याच? 1.5 7 दीड काय 5 दीड. आणि ब्या भरणाला पुन्हा बायको बाळा 3 झाली तर, पुन्हा पोराचं ऑपरेशन केलं तर, पुन्हा पिंट्याला इंग्लिश स्कूलला टाकायचं तर. आता इंग्लिश कोण लय बोकळलंय. आता किती मी 4 वर्षाची अवधी दिली. ती 4 वर्षात तुला माती दात घासायला माती राहणार नाही. किती वर्ष लागते ना दादा? व्यवहार कळत नाही व्यवहार माणसाला. तुझ्यासारखे शहाणे माणसं भोळ्याचं जोंग घेतात पण कामच करून दाखवते. त्याला म्हणतात शहाणा. तो का म्हणे भोळा? भोळा माणूस देवाला जिंकितोय म्हणून काम करत असताना हळू. एक मराठीमध्ये म्हणेन दादा काय म्हणे हो? आथरून पाहून पाय पसराव. ह्या जुन्या माणसाच्या मनी काय उगत नाहीत. हा आपली अवकात किती आहे? तुकोबाराय म्हणतात बळेविन ज्ञानोबाराय म्हणतात बळेविन शक्ती अंगामध्ये बळ नाही. आणि उड्या येऊ द्या अंगावर किती बी. अरे बस कर फुकला तर असणार भुरकून उडून जाशील कशाला. तुकोबारायाला निळोबाराय देवाला म्हणतात मी ओळखीत नाही. आणि तुकोबाराय निळोबाराय तुकोबारायाचा धावा करतात. मला तुकोबाराय भेटले पाहिजे.
का तुकोबारायावर तेवढी निष्ठा होती आणि आज तुकोबाराया त्या भगवान परमात्म्याजवळ गेलेले. भगवान परमात्म्याने खाली मान घातलेले. भगवान परमात्म्याच्या पुढे तुकोबाराय असणारे ताट उभे राहिलेले आणि भगवान परमात्म्याच्या पुढे तुकोबाराय उभा राहिल्यानंतर आज तुकोबाराय त्या देवाला काय मागतात? अभंगाचं पहिलं चित्र. हेची दान दे ग देवा, दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, दान दे ग देवा, हेची दान दे ग देवा, हेची दान देवा. कोणतं? हेच. हेची याचं नाव आहे चकार. दुसरं नाही पाहिजे. हेची. पण देव म्हणले हेची हेची, पण हेची काय? काही काही माणसं म्हणतात. ते पूर्वीचे नाटकं असतील, तू पाहिली की नाही कोणा आठव. पुढे नाटक करायला नाटकाला यायचे पुढी माणसं आणि त्या पडद्याच्या मागं माणसं बसलेला असायचा. नांदूरकर, नांद्रेकर का नांदूरकर, नांद्रेकर. आणि त्या पडद्या मागचा माणूस काही अक्षर चुकले की ते मागून असणाऱ्या हलवून करायचा. असं असं. पण योगायोगाने असं आला, इकडं हे पार्ट तयार झालं आणि तिकडं असणारे त्याला बिडी वाढायची चटक लागली. कोणला? कोणला? पडद्याच्या आड. वा वा, बाबांनी चांगले नाटक पाहिलेले. नाटक पाहा. अरे पिक्चर पाहिल्यापेक्षा तमाशा पाहणं चांगलं. विठ्ठला विठ्ठला. तमाशा पिक्चर पेक्षा चांगला का? माऊल्या, माऊली तमाशा पाहिला कधी? नाही. पिक्चर? अरे खोटं बोलायला लागलं. नाही नाही नाही, रोज पाहतो मोबाईल मध्ये. ते भगवान परमात्मा देव छिन्नाल का, देव छिन्नाल का. देव आता देव तसा, आपण तसे आहे का? अरे ते साक्षात माणसं तरी होते. या चित्राला पाहून काय होतंय? काय होतंय? चला विषय आपला कुंकडताई. गुण गाई नावडी देवा, हेची मला हेची काय? ती गेलं ना बिडी वाढायला. आपल्यात नाही वडीत म्हणा कोणी. तू तर नाही वडीत ना? नाही, ओढूच नाही बाबा. परमार्थ करणाऱ्या माणसाने बिडी होऊन, गुटखा खाऊनी, तंबाखू खाऊनी, काहीच खाऊनी. मग काय खावा? लिंबाचा पाला. आणि हे म्हणतंय असं झालं बर काय, तसं झालं बर काय, पण काय झालं काहीच कळना.
ते म्हणतो असं झालं बरं काय तसं झालं बरं आता बाबासारखा माणूस होता धडपुडी बसलेला. तो म्हणला असं झालं नाही तसं झालं नाही, पाठ काहीच केलं नाही म्हणून असं झालं. पाठ काहीच केलं नाही म्हणून असं झालं. काय असं होतं तसं तुकोबाराय म्हणता हेची, पण काय हेची नेमकं हेच 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 काय? हेची दान दे गा देवा, मला हे दान दी. पण कोणचं दान दी? उत्तरार्ध सांगितलं तुझा विसरण व्हावा देवा, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. हे देवा माझा विसर पडू नये रे. आणि विसर पडला तर होतं काय? विसरून थोर झाली हानी, बसतीन खाली चौरसीच्या, बसतीन खाली चौरसीच्या. विसरली तया थोर झाली हानी, चुकतील पचतील खानी. 84च्या त्या भगवान परमात्म्याला जर आपण चुकलो, त्याला जर विसरलो, तर आपल्याला पुनरपजननम पुनरपी मरणम, पुन्हा 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 जन्माला याचं किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावी फजी. म्हणून जीव भ्याला, म्हणून जीवाला असणारी देवाची गरज आहे. देवाची गरज जीवाला आहे. पण जीवाला त्या देवाच्या आधी संताची गरज आहे. जोपर्यंत संत देव कसा आहे सांगत नाहीत, तोपर्यंत देवाच्या दारात उभं राहून देवाची भेट होऊन देव कळणार नाही दादा, नाही कळणार. देवाचा साक्षात्कार होण्यासाठी संताची गरज आहे, संताची. म्हणून तुकोबाराय देवाला ओळखून होते, देवाला ओळखलेलं होतं, देवाचं स्वरूप कळालेलं होतं, देव कसा हे कळालेलं होतं. आणि म्हणून तुकोबाई म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा. माझा भगवान कसा आहे, माझा परमात्मा कसा आहे, तो असणारा कसा आहे. सावळ सकुमार रूपाचा
सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार. कोणचा राग आहे रे? कोणचा आहे? जाऊ द्या, कोणचा असू, काय करायचं आपलं, म्हणायचं चांगलं नाही का. कोणचा आहे रंगनाथ? विठाला विठाला रूप सावळे कोणता? विठाला विठाला असा भगवान परमात्मा आहे. इतकं त्याचं सुंदर रूप आहे. असा सावळा आहे, कुंडले कानामध्ये घातलेले आहेत. अशा भगवान परमात्म्याला म्हणतात देवा मी तुला ओळखीलं. ओळखीलं काय? ओळखीलं? देव म्हणले तुकोबा नाही, तुम्ही नाही ओळखीलं मला अजून. का नाही ओळखीलं? अरे मला ते काहीच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. आता जमलं कस काय पाहुणं बरं आहे का? पाहुणं अरे हे नवीन माणसाला जर अडचण येते. असं चाललं पाहिजे. सण 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 सण. एक कामाला लागलं की मागं नाही सरायचं. आणि कामाला लागलं मागं सरतं त्याला कुचर म्हणतात. कुचर काय म्हणतात दगडूराम? कुचर. आणि कुचर चांगलं नाही बाबा. का कुचर चांगलंय? कुचर काहीच कामाचं नाही. कुचर एखादं बैल असतंय, एखादा माणूस असतंय. कुचरलंय आहेत बाबा. जाऊ द्या, नाही सांगायचं आपल्याला. ह्याचं मागणीचं कीर्तन. भगवान परमात्मा म्हणले तू का दगडूराम इकडं तू असला ना, एखाद्याची एखाद्यावर भावना बसलेली असली ना, ते काय बी असू हे म्हणलं येड आहे. आठवलं म्हणून सांगतो दादा. आठवलं म्हणजे कथा आहे, काही बाजारातलं नाही. भगवान परमात्म्याला द्रौपदी मातेने हेनी माफ करा असती अग्नीमध्ये भस्म झाली आणि पर्वतराजाची इथं पार्वतीच्या रूपाने जन्माला आली आणि तपश्चर्या करू लागली. कोणाची रे दादा?
भगवंताची. कोण्या भगवंताची? महादेवाची. वा. भगवान शंकराची तपश्चर्या करू लागली आणि तपश्चर्या करता 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 नारद आले. लक्ष सावधच राजा. नारायण करत जिथं ज्या ठिकाणी पार्वती माता असणाऱ्या तप करीत होत्या त्या ठिकाणी असणारे आणि नारदाला पार्वतीने इतका सत्कार केला. आल्या आल्या असणारे पाठ टाकला बसायला, पाणी चहा कॉफी दूध वगैरे काही दिलं आणि सांगितलं नारदाने आपली असणारी फेरीन ह्या पर्वतावर मी तपश्चर्या करायला बसली. भगवान शंकर मला नवरा मिळावा ही माझी इच्छा आहे. आणि भगवान शंकर बी म्हणले रे दादा रंगा अगं येडी आहे का म्हणली तू येडी. तुला तर सांगायसाठी आलो म्हणले मग काय काम होतं. ही असणारी एवढी असणारी सुकुमार असणारी तू एवढी रूप लावण्य तुझं आणि तू त्या जटाधाऱ्याला नवरा करायली. काय तुला कळत ग? अक्कल नसती कोण म्हणलं? आणि खरंच असती का? त्या कालामध्ये खरंच असती का? मायबापाला अक्कल असती पण चलत नाही. ती म्हणती त्याच्याबरोबर लग्न केलं तर बरं नाही तर मी आत्महत्या करीन. बाबा याच्याबरोबर लग्न केलं तर ठीक आहे नाही तर फाशी घेईन फाशी. आणि तेव्हापासून आतापर्यंत तीच आले. भगवान शंकराची पत्नी होण्यासाठी पार्वती तयार झाली, तपश्चर्या करते. आणि नारद म्हणते पार्वती अगं त्याला काय नवरा करते? नवरा करण्यासाठी तरी अक्कल पाहिजे ना. असा नवर देव तू यासाठी मी पाहून आणला. पार्वती म्हणते देवा नारद महर्षी संतांनी संताचं काम करावा. आता बोलाकाने बी असणाऱ्या जोडाजोडीचं काम सुरू केलंय. इकडे 10-5 आणि तिकडे 10-5. आता कीर्तनावर भागवणं आणि गाण्यावर भागवणं पकवादावर भागवणं. लोक म्हणतात आता महाराज चौकड फिरतात यायला जरा जास्ती माहिती असते. आणि मग इकडे 25 तिकडे 25 आणि जुळाजुळ या. नारद आई साहेब म्हणल्या तुमचं तसं तर नाही ना अजून. ते म्हणले नाही ग बाई तुला काय माहिती म्हणले तुझ्यासाठी असा वर पाहिला मी. त्याचं नाव आहे भगवान विष्णू. असा 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 इतका चतुर येतो. चतुरात शिरोमणी चतुरात शिरोमणी गुणलावण्याची खाणी. चतुरात शिरोमणी गुणलावण्याची खाणी. धन तुझी विठोबा धन तुझी विठोबा. चतुरात शिरोमणी गुणलावण्याची खाणी. चतुरात शिरोमणी गुणलावण्याची खाणी. रंगा दादा आता खरं सांग आता भजन गाची सवय राहिली गड्या कोणला बी. 1 लाख काळी 1 काळी. भजनाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? आता काळी 4 पांढरी 4 म्हणणारे जुनी लोक होते. अलीकडे सहसा ते राहिलं नाही. चला चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मनी धन्य तोची ठोबा धन्य तोची ठोबा. भगवान परमात्मा असा चतुर आहे. आणि तो असणारा चतुर मालक सोडून तू काय करायला लागली?
महादेवाशी. काय त्या महादेवाचं स्वरूप आहे? भस्मभूती रुंडमाळा, भस्मभूती रुंडमाळा, भस्मभूती हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला, काय त्याचं स्वरूप? अरे पार्वतीला नारद सांगायले, अरे ज्याला गावामध्ये घर नाही, राहाला जागा नाही, कोणी गावामध्ये राहू देत नाही, अंगावर कपडा नाही, स्नो पावडर नाही, ते कोणत्या क्रीम क्रीम काय म्हणते ते तर नाहीच नाही, मग तो राहतो कुठं? मसानवाट्यामध्ये. मसानवाट्यामध्ये त्याचं घर. आणि नेसलाय काय तो? वाघाचं कातड नेसलेलं. आणि काय तू नवरा, अगं तू पाहिलं नाहीस त्याला म्हणून तू त्याचं ध्यान करायलीस, म्हणून तो मला पाहिजे म्हणता. तो पाहिला ना तर तुला वकाऱ्याच येते ना. वकाऱ्या ती म्हणली, वकाऱ्या जरी आल्या ना, वकाऱ्या जरी आल्या, पांडू बोलू का? पण बोलतोच, तुम्ही नाही म्हणले तरी बोलणारच. खरंच बाईला नवरा असणारा इकडं तिकडं फिरणार आवडतो का रोज घरी येणार आवडतो? नाही, खरं सांगा. रोज महिना महिना घरीच येत नाही. बोट बी वाजायलीत बाबा कडकड. कथा सांगतो, मनाने सांगणार नाही. याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता सापेति मिच्छति जनम सजनः विरक्तः. शास्त्र सांगताय. एक थोडक्यात कथा सांगतो. भोजराजाला अमृत फळ दिलं तर भोजराजाने आपल्या बायकोला दिलं, तिने तिच्या नौकराला दिलं, त्यांनी असणारा एका वेश्याला दिलं आणि वेश्याने पुन्हा राजाकडे आणलं. आणि राजाने खडखडानं विचारलं, सांग हे फळ कोण दिलं? घाबरली ती. तिने सांगितलं तुमच्या नौकराने दिलं. त्याला सांगितलं तुला कोण दिलं? ते म्हणलं तुमच्याच राणीने दिलं. आता फाशी द्या नाही तर इरीत टाका. आणि तिला विचारलं का दिलं? एवढंच सांगायचं होतं, मी पूर्ण सांगत नाही. त्या राणीला विचारलं राजाने, राणी हे तू फळ त्या नौकराला का दिलं? राणीला सांगितलं, राजे तुम्हाला आता सगळं कळालं, सगळं आता तुम्हाला सगळं कळालं, पण मोह बी ऐका. आता सत्ता तुमची, तुम्ही कापतान फाशी देतान, काय करायचं तर करतान, पण माझंही ऐका. माझ्या बापाच्या घरी काय नव्हतं? संपत्ती नव्हती, पैसा नव्हता, नोकर चाकर नव्हते, दासदासी नव्हत्या, काय नव्हतं माझ्या बापाची. तर मागितलं ते होतं. पण तुझ्याबरोबर लग्न करण्याची पाळी का आली? कशामुळं लग्न केलं? अरे तुम्ही सगळे संसारी आहेत, काही ब्रह्मचारी नाही याच्यात कोणी. कशामुळं केलं? आपल्या पोरीचं लग्न आपण कशामुळं करतो? आता कोणी कवा करायला ती बाजू सोडा, पण पूर्वीचा काळ बापाच्या घरी ऋतुदर्शन झालं नाही पाहिजे मुलीला, असं शास्त्र सांगतंय. विठाला विठाला. ती म्हणली काय कमी होतं माय बापाची इथं? अरे तुम्हाला जर महिना महिना माझ्याकडे पाहण्यासाठी जर वेळ नसेल तर मी माझ्या नौकरावर नाही प्रेम करणार, तर तुमच्यावर काय करणार आहे? मला पाहिजे ते मिळत आहे. जीवनामध्ये असणारी पार्वती आई साहेब नारदाला म्हणल्या,
नारदा, माझे पती असणारे दिसायला कसे बी असते, पण माझा पती असणारा मला माहित आहे. तो असणारा व्यभिचारी नाही, तू असणारा दुष्ट नाही, तू असणारा दुराचारी नाही, तू असणारा क्रोधी नाही, तू असणारा लबाड नाही, आणि तू असणारा दलालही नाही. म्हणून मी लग्न करीन तर भगवान शंकराबरोबरच करीन, दुसऱ्यात कोणाच बरोबर करणार नाही. तुकोबाराय तसाच म्हणतात, देवा तुला मी दान मागण्यासाठी आलो, तुझ्या दारामध्ये आलो, तुला मी मागायच लागलो, पण मला हेच दान दे. कोणचं? बस कोणचं? आता तुझा विसर न व्हावा. अरे तुझा विसरच पडला नाही पाहिजे, हेच मी तुला मागवतो, दुसरं मला काहीच नाही पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, दिलं तुला दिलं, पण दिल्यानंतर तू काय कर? गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन मस्त मस्त. आता आता कळलं ना जरा जरा, पण बिहाडू नको लय, नाही तर फजिती होईल. गुण गाईन देवा, मला जर तू हे दिलंस तर मी काय करीन देवा, दुसरं काही करणार नाही. मग काय करणार देवा? तुझं असणारं गुण गाईन. हां, तुझं फक्त गुण गाईन. गुण काय गुण गाशील? तुकोबाराय मला विचारतात, देव तू काय गुण गाशील रे? काय कसं कसं भजन म्हणशील? गावात नाचुंगे हरी गुण, गावात नाचुंगे, गावात नाचुंगे हरी गुण, गावात नाचुंगे, गावत नाचून देवा तुझं गायन करीन.
गात 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 एवढं नाचन, एवढं भजन करीन, एवढं भजन करीन, पण कीर्तनात करीन असंच ना नाही. अरे भजन करा पण कसं करा, लोकांतामध्ये नाही तर कसं करायचं. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. कसं भजन करायचं. अरे त्या भगवान परमात्म्याला जर आळवायचं तर कसं आळवायचं, लोकांतामध्ये नाही. तुकोबारायाला विचारा, तुकोबाराय म्हणतात आवडी विठ्ठल गाई जे कांती, आवडी विठ्ठल गाई जे हे देवा. एकांतामध्ये, एकांत म्हणजे भजन करायचं. कसं भजन करायचं. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. ज्ञानदेव मौन जपामाळ अंतरी. त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं, पण कसं करायचं, कसं करायचं, एकांतामध्ये करायचं. आणि त्या श्रीराम जय राम जय राम भजन करायचं, पण कशामध्ये भजन करायचं. कानाडा बहिर, दरबारी कानाडा, त्याच्यामध्ये भजन करायचं. विठाला विठाला भजन त्या परमात्म्याचा करीत असताना आपल्या मस्तीमध्ये करायचं. मस्ती, हा मस्तीत भजन करायचं. किती मस्ती पाहिजे, किती मस्ती पाहिजे. आपल्या आपल्या मस्तीमध्ये असणारं राहायचं आणि ह्या मस्तीमध्ये भजन करायचं. मस्ती 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 मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. आपल्या मस्तीमध्ये मस्त राहायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
पती राघव राजा राम पतित पावन. त्या परमात्म्याचं असणारं असं भजन करायचं दगडूराम की त्या चिंतनामध्ये निमग्न होतलं. तुकोबरायाला आणि देवाने विचारलं, तो का एवढं तुम्ही भजन करायला लागल्यात आणि तुम्हाला जर आम्ही दुसरं काही दिलं तर. तिसरं चरण. न लगे मुक्ती संपदा, न लगे मुक्ती संपदा, गाईन आवडी. तुकोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती न लगे संपदा. मला मुक्तीही नाही पाहिजे आणि मला संपदाही नाही पाहिजे. मुक्ती का नाही पाहिजे? मुक्ती का नाही पाहिजे? अरे तुकोबाराय म्हणतात, मुक्ती ज्याला लागती, ज्याला भजनाचा कंटाळा आहे त्याला. आम्हाला मुक्त झाल्यावर भजनच करता यायचं नाही ना राजा. देवा आम्हाला भजन करता येईल का मुक्त झाल्यावर? हा, मुक्तामध्ये भजन करता येतं का? नाही. त्याच्यामध्ये दोन अवस्था आहेत. विठाला विठाला. मी इतका चॅप्टर आहे पण मायापेक्षा तू चॅप्टर निघाला. पाहता पाहता झटका हाणलाच. मुक्तीमध्ये भजन करता येत नाही आणि देवाचं भजन करायचं म्हणलं की काय पाहिजे? भक्त पाहिजे. आणि भक्ती करायची म्हणले की मग हे देह पाहिजे. आणि देह मुक्त अवस्थेमध्ये नाही, त्याच्यामध्ये दोन अवस्था दगडूराम नाहीच ऐकायला मिळत कोणाला. तर काय, एक असणारी सहदेह मुक्ती आणि एक जीवन मुक्ती आणि एक विधेय मुक्ती. विधेय मुक्तीमध्ये स्वतःचा उद्धार होईल पण जगाचा उद्धार होणार नाही. आणि जीवन मुक्तीमध्ये स्वतःचा उद्धार होतो आणि जगाचा उद्धार करता येतो. म्हणून मुक्ताबाई ज्ञानोबा म्हणते, ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबारायांनी दार लावलेले, ताटी लावली आणि ताटी लावल्यानंतर ज्ञानोबाराय त्या झोपडीमध्ये बसलेले. ज्ञानदादा झोळी मागायला गेलेले. झोळीमध्ये काही आलेलं नाही. हिसोबा खेचराने ती झोळी हिसकून घेतलेली आहे. चाकण चौकामध्ये ढवळी माती ती रस्त्यामधली, तिच्यामध्ये ते पीठ कालवलेलं आहे. आणि ज्ञानोबारायाच्या त्या कवळ्या गालामध्ये कार 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 हिसोबा खेचराने 2-3 थापडा मारल्या आणि सांगितले, संन्याशाच्या कार्ट्या हो, शुभ कामाला तुम्ही अशुभ झालात आणि सचल स्नान इंद्रायणीमध्ये जाऊन त्या हिसोबा खेचराने केलेलं आहे. ज्ञानोबारायाला वाईट वाटलं. अरे ज्यांच्यासाठी आम्हाला पवित्र करण्यासाठी आमच्या असणाऱ्या आई वडिलांनी देह त्याग केला आणि देह त्याग करून आजही आम्हाला लोक वाळीमध्ये टाकतात. मरण भले परी काव कळायसे.
आता त्यांनी सांगितलं आता काही करायचं नाही, नकोच तोंड नको दाखायला, नको दिसून येजना ऐसे करा नारायण देवा, आता नको तोंड दाखायला जगाला. आपलं तोंडाने जर लोकांचं असणारं शुभ कार्य होत नसेल तर जगून करायचं काय. म्हणून ज्ञानोबाराय आलेले आहेत आणि ज्ञानोबारायने असणारी ताटी लावलेली आहे, मधून असणारी कडी लावलेली आहे. छोटूशी असणारी मुक्ताबाई, ज्ञानदादा, सोपान काका, ज्ञानदादा आला नाही रे, ज्ञानदादा आला नाही, भुकेची वेळ झालेली आहे. तानुली असणारी छोटूशी असणारी मुक्ताई, भूक लागलेली आहे. दादा ज्ञानदादा आला नाही, मला भूक लागली. ज्ञानदादा आला नाही, येईन रे येईन येईन. वाट पाहत बसलेली मुक्ताबाई त्या ज्ञानोबारायची वाट पाहते. वाट, दादा दादा केव्हा येतो रे दादा, भूक लागली रे दादा. मायबाप नाही, आई नाही, ताटा तोड झालेली आहे. आणि मुक्ताबाई त्या ज्ञानोबारायालाची वाट पाहत पाहत ज्ञानोबारायाच्या झोपडीकडे गेली. आणि झोपडीकडे गेल्यानंतर ज्ञानोबारायाचा फुसकाऱ्या टाकीत आवाज आवाज बाहेर आला. आणि मुक्ताबाईने जाणले, ज्ञानदादा ज्ञानदादा. आणि त्याच्यासाठी 11 भंग लिहिले ताटीचे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, 11 भंग लिहिलेत. त्याच्यापैकी ह्या भंगामध्ये तुम्ही तरुण विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा तुम्ही तरलात, पण काय करा. काम क्रोध मागे सारा, काम क्रोध मागे सारा, काम क्रोध मागे सारा, काम क्रोध मागे सारा. ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा
ज्ञानोबरायला मुक्ताबाई म्हणते तुम्ही विधेय मुक्ती नाहीत, तुम्ही जीवनमुक्ती आहे, जीवनमुक्त. आणि जीवनमुक्ताला तुम्ही तरुण विश्वतारा, तुम्हाला तरता येतं आणि तारता येतं. आधी तुम्ही तरा आणि नंतर जगाला तारा. जीवनमुक्तीमध्ये आपला उद्धार करून दुसऱ्याचा उद्धार करता येतो दादा, पण विधेय मुक्तीमध्ये स्वतः मुक्त होईल पण दुसऱ्याला मुक्त करता येत नाही, त्याला विधेय मुक्त म्हणतात. स्वतः मुक्त आहे आणि ज्ञानोबराय साधू संत विचारसागर असा सांगतो की बाबा त्या सद्गुरूचं लक्षण करत असताना कसं लक्षण केलं, स्तोत्रे पाहिजे. हां कुठं गेला आमचा तो? हां सद्गुरूचं लक्षण नाही, तिसऱ्या तरंगात आहे तुझा, नाही पहिलाच तरंग पाठ झाला नाही का. स्तोत्रे पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि कृपाळू पाहिजे. हे 3 लक्षणांनी जर युक्त असेल तर त्याला गुरु करा. गुरु लय बोकाळलेत, उतारा आला त्याचा. एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्याचा, उतारा आलाय बाबा त्याचा. पण तुम्ही तरलात का? तुमचा विचार करा आधी. शास्त्र सांगते स्तोत्रे पाहिजे. स्तोत्रे म्हणजे अनेक शास्त्राचं ज्यांनी अध्ययन केलं पाहिजे. कुठलाही प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर द्यायला आलं पाहिजे. पदछेद पदार्थोची विग्रहचे वाक्य लक्षणा, आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम, हे 5 लक्षणं आहेत. पदछेद करता आला पाहिजे, त्याचा असणारा तुकडा अन्वय करता आला पाहिजे, त्या वाक्याची रचना करता आली पाहिजे. त्या वाक्याचा रचना केल्यानंतर त्याच्यावर आलेला आक्षेप तोही निवृत्त केला पाहिजे. अशा लक्षणाने युक्त असेल त्याला सद्गुरू करा. काहीच येत नाही आणि चालले जगाचा उद्धार करायला. आणि हे जगही तसंच आहे रे दादा, काय दोष नाही. आणि म्हणून हे सगळा समाज असणारा बाजारीकरण झालंय. बाजारीकरण, बाजार बरा आहे याच्यापेक्षा, नाच काम केलेलं बरं याच्याकरता, याच्यापेक्षा बराचशी खांदलेल्या चांगल्या, याच्यापेक्षा असणारा काही बी कष्ट करा, काही अडचण नाही. पण आपण असणाऱ्या पोटासाठी जर परमार्थ करत असून दगडूराम माझ्यापासून सांगतो मी, परमार्थ हे पोटासाठी नाही दादा. परमार्थ कशासाठी आहे? मुक्त होण्याकरता परमार्थ आहे, मुक्त होण्याकरता. आणि त्या मुक्तीचे लक्षणं सांगताना सांगितले. पाठ करायचे कीर्तन झाले, अरे महिन्यामध्ये माणूस तयार होतो कीर्तनकार, महिन्यात कीर्तनकार, महिन्यात कीर्तनकार, महिन्यात फॅक्टरी झाली ती. विठाला विठाला मुक्त झालेल्या माणसाला जगाला उपदेश करता येत नाही. म्हणून तुम्ही तरुण विश्वतारा ही जीवनमुक्तीतली भूमिका आहे. आणि स्वतः उद्धार व्हायचा ती असणारी विधेय मुक्ती आहे. विधेय मुक्तीतला महात्मा दुसरे तोच देहावर नाही तर दुसऱ्याला काय सांगत? अंकुश महाराज बरोबर आहे ना, स्वतःच देहावर नाही तर दुसऱ्याला काय का सांगन? तो स्वतःच भरलेला आहे आणि दुसऱ्याला म्हणायला धुवा धुवा धुवा. अरे तुझी तुला आठवण नाही आणि काय धुवा? स्वतः
म्हणून जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती. तुकोबाराय म्हणतात नको, मला मुक्ती नको, मला भजन करायचं. आणि मग भजन केल्यानंतर काय होईल? तुकोबारायला देवाने विचारलं, अरे भजन करून मुक्त नाही ना होत, भजन करून पुन्हा जन्माला यावं लागतं. हा अभंगाचं 4थं चरण. म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी देवा, आम्हाला गर्भवासाला घातलं तरी चालन. पण तुकोबारायला विचारलं, गर्भवासाचं दुःख तुम्हाला माहिती आहे का? काय गर्भवासाचं आहे, काय दुःख सांगा. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण मांस मळमूत्र. म्हणा ना पुढचं, गर्भाचं दुःख फार मोठं आहे बाबा. इतकं गर्भाचं दुःख काय सांगू, गर्भाची यातना. आणि तुम्ही गर्भाला भेट नाहीत, याचं काय कारण आहे? गर्भवासी दुःख काही येता जाता, हृदया सता नाम तुझे, हृदया सता वर्षी हृदय असता नाम तुझे देवा, तुझं हृदयामध्ये रात्रंदिवस नाम जर असलं तर काय भीती आहे? तुकोबाराय म्हणतात त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय द्याला, याचं काय कारण आहे? काय कारण आहे? काय कारण आहे? हा, काय कारण आहे? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई
म्हणायचं चाल का नाही शिव तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. दान द्यायचं, पण कशाचं दान द्यायचं दादा? दानामध्ये अनेक प्रकार आहेत. सुवर्णदान, गोदान, भूदान, अडकाला देव अडकाला. अडकला का? मग काय, आमचा डाव फैल झाला. कन्यादान, आणि नाहीच कळालं तर मतदान. दान द्यायचं, पण कोणचं दान? न चोर हर्यम न राजहर्यम न भ्रातृभाज्यम न चवारकार्य स्वीकृते वर्धते नित्यं विद्याधनं सर्वधनं प्रदान. वा, असं दान. न चोर हर्यम न च राजहर्यम न भ्रातृभाज्यम असं दान द्या, असं दान करा की त्याचं नाव आहे. राजा हरण करत नाही, चोर हिसकून नेत नाही, भाव असणारा वाटा मागत नाही, आणि जे दिल्याने कमी होत नाही असं दान आहे. त्याचं नाव आहे विद्या. कोणचं दान आहे? विद्या. अन्नदान आहे. आता हे पंगत केली आबाने, पुन्हा द्यायला सोबती कोणतरी नाही का तुकाराम? तुमचे जण पंगत उद्या, उद्या मस्त बुंदी गिंदी आहे. आता मला बोडीला असतं लय खाऊ वाटायली, पण काय करू? अरे शुगर येडे, शुगर शुगर. त्या शुगरने असं बेजार केलंय कोणला बी. आणि खरी शुगर आहे का नाही परमात्म्याला माहीत. मला 400 शुगर होती, तपासली तर तेव्हा काही रोग येईना गेला, काही होईना. आणि जेव्हा गोळ्या घ्यायला चालला, आता पाय फट 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 करायलेत, पंजे असणारे खटखट करायला लागलेत, पोट झट झट करायला लागले, आणि डोळेला चकला 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 करायले. मिचिक 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 असे डोळे दुखायला लागलेत गोळ्या घेतल्या तेव्हापासून. करत तर तू कोणला कळत आहे? रामजान रामजान रामजान. काय माहिती आंधळ दळत कुत्र पीठ खात आहे. आंधळ दळायला बसलाय भगवान दादा. आंधळ दळायला बसलं, दुळूबाई दळू त्याला नाही पाळू म्हणू का? पण हे लोक हसतील हानतील ना मला. म्हाताऱ्याला लागलाय चळ, म्हातारं मायला म्हणतील काही बी लागलंय बोंब लायला. म्हाताऱ्याने म्हाताऱ्यासारखं कीर्तन करावं ना, नाही का? मायला नसलेले कुठाने म्हणून आवरलं. काय माहिती दादा पांडू, इतकं वाईट वाटतं रे दादा. इतकं तळमळीने बोलतो, माहीच खरंच तळमळीने बोलतो. पण नाही तळमळ कोणाला कळत नाही. तळमळ कळत कोणाला कळायली तळमळ? काय कळतं आपल्याला? डॉक्टरकडे आपण जातो आणि खरंच सगळ्याच बाया आडवात्यात का हो? खाली येऊन बोलतो थोडंसं माफ करा. सगळ्यांनी मी तुमच्या लेकरासारखा आहे, बापासारखा म्हणा, भावासारखा म्हणा, आता आजासारखा नातरुंड परतरुंड माझे तू एवढं झाले असते आता. पण नाहीत काय करू? लग्न केलं दिली सोडून. काय कोणला कोण आणायचा? शिजर शिजर शिजर. दादा खरं आहे काय?
मग हे कशासाठी व्हालंय विठ्ठला? काय म्हणू लागलो मी? शिजर 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 कुठं होतो? शुगर चालू होती पुन्हा शिजरवर कुठं होतो? कन्यादान. दानाचे प्रकार अनेक आहेत, पण सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ आहे अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवम तू अन्न. काय विद्या अन्नाने अन्नदान करायला पाहिजे. ही बुंदी केली आहे नी अन्नाने एक टाइम खाल्लं की दुसऱ्या बारीन मनुष्य म्हणतो आहे का चटणी भाकर काहीतरी मागतोय. पण ज्ञान असं पाहिजे की ज्या ज्ञानामध्ये काहीच होत नाही, लोकांना दिल्यानेही कमी होत नाही, असं दान करा. आणि त्या दानाचा असणारा प्रकार सगळ्या श्रेष्ठ असेल तर दान अन्नदान. तिथीमध्ये द्वादशी, दैवतामध्ये आई, म्हणून आई वडिलाचा सोहळा करा. केला मी केला. कोण आलं तरी आता तू आलता दादा? अरे भेटला नाही पण मला गरबड तू रे दगडूराम आलता. आणि मी हे लोकाला पाहण्यासाठी सोहळा केला. माझ्या आई वडिलाचा सोहळा केला ना, तुला दान केवळ पाहण्याकरता केला. अरे माय बापाने काय केलं? नमो तया माता. ज्यांनी माता पित्याचं पूजन केलं त्या असणाऱ्या माणसाला नमन करा. तुकोबाराय म्हणतात. अरे ज्याला आहेत ना त्यांनी मायबापाची सेवा करा. ज्याला नाही ते रडायला लागलेले आहेत आणि ज्याला आहे ते खेटराने हाणायला लागलेले आहेत. काय म्हणायचं याला? म्हणून आई वडील दैवत सगळे. मी म्हणतो का सकळ तीर्थाचे धुरे जे माता पितरे तयाच्या शरीरे अशा आई वडिलाची सेवा करायची आणि असं भजन करायचं आणि पुन्हा 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 जन्माला यायचं. घेईन मी जन्म यासाठी तुझी चरण सेवा साधव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली